जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा। महाराष्ट्राच्या मराठी मातीला, माता जिजाऊंना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा या मराठी मातीला माझं वंदन। छत्रपती शिवाजी महाराज या मराठी मातीत उगवलेला एक हिरा होता। आपल्याला माहिती आहे की शत्रूला सुद्धा इतका भारी होता। आता बरेच प्रसंग विद्यार्थ्यांनी सरांनी तुम्हाला सांगितलेले आहे। तर राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा आहे। स्त्री म्हणजे कोण? जिजाऊ। जिजामातेला वाटत होतं की आपल्या या महाराष्ट्रावर परकीयांच्या स्वाऱ्या होत आहेत, ते आपल्या जनतेला त्रास देत आहेत, महिलांना त्रास देत आहेत। मग त्यांच्या मनात आलेली ती जी कल्पना होती किंवा ते जे राज्य स्थापन व्हावं असं वाटत होतं, ते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संस्कार करून तयार करून घेतलेला आहे। म्हणजे रामायण महाभारताच्या कथा सांगून आपल्यावर कसं युद्ध होतंय किंवा काय कसं खेळलं जातं हे सांगून त्यांना ते तयार केलं। साध्या खेळण्याने त्यांना खेळू दिलं नाही। आपल्या लहान मुलांना घरामध्ये जी खेळणी असतात ती त्यांना दिली नाही। तलवार, ढाल किंवा दांडपट्टा, त्याच्यानंतर घोड्यावर बसून लढाई कशी करायची याच्यासाठी शिक्षण देऊन त्यांना तयार केलेलं आहे। म्हणजे स्त्री म्हणजेच जिजाऊ माता। त्यांची इच्छा होती म्हणून प्रत्येक वाक्यामध्ये किंवा कुठंही जायचं असेल लढाईला, युद्धाला, तर जिजाऊंच्याशी चर्चा करून, कारण जास्तीचं कुणाला माहिती असतं जिजाऊंना, त्यांनी शत्रू आधी पाहिले होते म्हणून त्यांच्याशी चर्चा करून लढाईला जायचे छत्रपती शिवाजी महाराज। तर अशा प्रकारे आपले हे छत्रपती शिवाजी महाराज आपले एक आदर्श आहे। आता हे आदर्श तुम्हाला कुठं कुठं दिसतील सांगा? आमच्या लहानपणी आमच्या शैक्षणिक सहली जायच्या। कोल्हापूर माझं गाव आहे तिकडं, तर तिकडे 4 ते 5 मी किल्ले बघितलेले आहेत। एक सामनगड म्हणून आहे गडिंग्लज तालुक्यामध्ये, एक बुदरगड तालुका आहे तिथं बुदरगड आहे, आणि कोल्हापूरच्या जवळच पन्हाळगड म्हणून आहे। जर तुम्ही त्या गडावर गेलात ना तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन, बांधकामाची स्किल कशी आहे ते समजतं। आता एक घर घेण्यासाठी आमचं पूर्ण लाईफ जातं, तर त्यांनी एवढे गड केले, ते पण डोंगरावर सगळं साहित्य नेऊन तेवढ्या माणसं कामाला लावून त्यांनी बनवलेलं आहे। एकदा आपण जाऊन बघावं त्यांचं स्किल की काय आहे। तर ते आता आपण सिमेंटमध्ये घरं बांधतो, तर त्यावेळेला जो व्हाईट कलरचा चुना होता ना त्याच्यामध्ये ते सगळं बांधकाम केलेलं होतं, आणि ते अजूनही जसंच्या तसं आहे। वरून जर तुम्ही बघितला तर खाली एकदम खोल दरी दिसते। म्हणजे शत्रूला ह्या खाना खुणा वाटा माहिती नसायच्या, ते सगळं त्यांनी घेतलं होतं। आणि आता जे आपण राजकीय नीती, नौदल, घोडदल वगैरे जे पायदळ असतं ना, ते त्यांच्या नियमानुसार आपण बरंचसं तयार केलेलं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। त्यांच्यासाठी एक कविता मी बोलून दाखवते तुम्हाला। सिंहासारखा गरजेला तो शिवाजी राजा होता, स्वराज्याचे स्वप्न उराशी तो जिंकणार होता। धर्म न्याय प्रजेसाठी तलवारीचा वार केला, शत्रूच्या छावण्यावर वज्रासारखा प्रहार केला। माता जिजाऊंच्या आशीर्वादाने पराक्रम त्याने गाजवला, मराठ्यांच्या मातीसाठी जीवन अर्पण करून गेला। शौर्य, स्वाभिमान, अभिमान यांचा आमच्या हृदयात शिवराय सतत घेऊन गेला। ठीक आहे, धन्यवाद।